नमस्कार मित्रांनो, जर तुमचा पण मोबाईल हँग होत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी, कारण की आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलला हँग होण्यापासून कसे वाचू शकता. हो मित्रांनो, मोबाईल हँग होण्याचं सर्वात मेन कारण आहे आपल्या मोबाईलचं स्टोरेज आपण फुल ठेवतो, कमीत कमी 90% 95%, आणि त्यामुळे मोबाईल हँग होतो. ऍज पर स्टँडर्ड आपल्या मोबाईलचं स्टोरेज कमीत कमी 25% फ्री पाहिजे, कारण की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरला रन होण्यासाठी तेवढा स्पेस लागतो. आता आपल्या मोबाईलला सर्वात जास्त डेटा कोणत्या ऍपवरून येतो? व्हॉट्सअप या ऍप्लिकेशनवरून. जर व्हॉट्सअपचा डेटा आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह नाही झाला तर मग आपल्या मोबाईलचं स्टोरेज फुल होणारच नाही आणि मोबाईल हँग होणार नाही. आता व्हॉट्सअपचा डेटा गॅलरीमध्ये सेव्ह न होण्यासाठी काय करायचंय? पहिले तर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर असाल तर युट्यूबला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक या कोणत्या प्लॅटफॉर्म हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला बिलकुल नका विसरू, कारण की अशा प्रकारचा इन्फॉर्मेटिव्ह युनिक टिप्स मी नेहमी पोस्ट करत असतो. मित्रांनो, यासाठी काय करायचंय? तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपची मीडिया व्हिजिबिलिटी ऑफ करायची. ती ऑफ केल्यानंतर व्हॉट्सअपचा कोणता पण डेटा तुमच्या फोन मेमरीमध्ये सेव्ह होणार नाही, म्हणजे तिथलं स्टोरेज फुल होणार नाही आणि तुमचा मोबाईल हँग होणार नाही. आता काय करायचं रे? आता ही मीडिया व्हिजिबिलिटी कशी ऑफ करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप ओपन करायचंय, 3 डॉटवर क्लिक करायचंय, त्यानंतर सेटिंग मध्ये जायचंय, त्यानंतर चॅट मध्ये जायचंय आणि इथे तुम्हाला मीडिया व्हिजिबिलिटी याला ऑफ करायचंय. याला ऑफ केल्यानंतर तुमचा कोणता पण व्हॉट्सअपचा डेटा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही. आता इथं तुमचा एक प्रश्न येईल की मला माझ्या व्हॉट्सअपचं पूर्ण मीडिया व्हिजिबिलिटी ऑफ नाही करायचं, कारण की काही इम्पॉर्टंट डेटा असो जो व्हॉट्सअपमध्ये किंवा फोन मेमरीमध्ये आवश्यक पाहिजे. तर यासाठी काय करायचं? यासाठी तुम्हाला अशी ग्रुप किंवा चॅटिंग शोधायची, तिथून सर्वात जास्त तुम्हाला डेटा इम्पोर्ट होतोय. त्या चॅटिंगची, त्या ग्रुपची तुम्हाला मीडिया व्हिजिबिलिटी ऑफ करायची. तिथून ती मीडिया व्हिजिबिलिटी ऑफ झाली म्हणजे तो डेटा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही आणि तुमच्या मोबाईलचं स्टोरेज ते फुल करणार नाही. हो मित्रांनो, तर ह्यासाठी ही सेटिंग आत्ताच्या आत्ता करून घ्या. आणि त्यानंतर अजून एक सेटिंग सांगणार आहे मित्रांनो. यासाठी तुम्हाला परत सेटिंग मध्ये जायचंय, स्टोरेज अँड डेटा मध्ये जायचंय आणि खाली तुम्हाला मीडिया ऑटो डाउनलोड, याला नो मीडिया सिलेक्ट करायचंय. इथे जेवढं टिक दिसतं ह्या टिकला तुम्हाला अनटिक करायचंय. मग ती मोबाईल डेटा असो, वायफाय असो किंवा रोमिंग मध्ये असो, कारण की इथून तुमचा कोणता पण डेटा ऑटो डाउनलोड झाला तर कोणती फाईल डायरेक्टली डाउनलोड होऊन जाईल. तुमचा मोबाईल हॅक पण होऊ शकतो, हँग पण होऊ शकतो. तर ही सेटिंग पण तुम्ही आत्ताच्या आत्ता करून घ्या, अनटिक करून घ्या. तर अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो फॉर मोर.